शकतो की योगेश आणि अतुल ही जोडी आपण पाहिली आहे. जोडी आता आपण पाहिली आहे ना तर आली आहे, परंतु नंबर वन जोडी बनेल की मग नंबर वन गोलंदाजी होताना पाहायला मिळेल. हा आमना सामना बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये कोण ठरेल सर्वश्रेष्ठ आपण पाहताय मित्रांनो. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगला गेलाय, आखला गेलाय मैदानाच्या आतमध्ये गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाच्या थ्रू. आणि आता संध्याकाळचं सत्र जोडलेलं प्रेक्षक आहे तर 4चं सत्र सुरू आहे. आणि या 4च्या सत्रामध्ये जे आम्हाला लाईव्हच्या स्वरूपात प्रेक्षक जोडले त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. स्वॅक्स करेंगे सबका स्वागत. डेफिनेटली आपण पाहिलं तर मुकाबला आपल्याला एक रोचकदार, धमाकेदार, काटेदार, मजेदार आणि तडकेदार जे काय म्हणा तर तितकं कमीच पडेल. चला आले तर दोन बॅटर, आमचे दोन अंपायर्स देखील रेडी आणि आमचे बॉलर आणि आम्ही देखील रेडी. यस, टिक टिक ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू रोहित वर्सेस योगेश. ओ पहिला चेंडू पाहिला पण थोडीशी दिशा खराब दिशा, त्यामुळे जर दशा खराब. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग बिना खर्चामध्ये झालेला चर्चा. फ्रीमध्ये अकाउंट ओपन झालंय, कारण की बँकेमध्ये गेलं तर भरपूर डॉक्युमेंट्स मागतात, परंतु इथे आपण बघितलं विदाऊट डॉक्युमेंट्स मात्र अकाउंट ओपन करून दिलंय की नाही. पुन्हा एकदा आपण बघितलं 30 लाईन 30 दिशा तोच नतीजा. 4चे वेळ झाले आणि 4च्या वेळेला मात्र आमचे रुपेश दांडेकर अंपायर्स आहेत ना एक्सरसाइज करतायत. डेफिनेटली त्याने करावं लावलंय, कारण की त्यांचे देखील मन नाहीये, परंतु गोलंदाज करायला लावतायत, कारण की क्रिकेटच्या पटलावर हा नियम आहे. कारण की वाईट चेंडू तर मग तसेच हात मात्र आपल्याला दिसत आहेत. पुढचा चेंडू पाहतोय आपण हलक्या हाताने. फक्त आपण पाहिलं तर पुश करो खुश रहो. पहिली धाव पूर्ण वेगाने झाले, दुसऱ्या धावीसाठी मन बनवलंय, परंतु नाही, मात्र मन मोडावं लागेल. अतुल ठाकरे इथे रिस्क घ्यायला तयार नाहीये. त्यांना माहिती आहे एक धाव कमी आले चालेल, परंतु आपली विकेट ना आपल्याला रोखायची आहे, कारण की एक माझी नाही तर योगेशची देखील विकेट भरपूर महत्वाची आहे. आपल्याला विकेट डाऊन नाही करायची आहे. तर नक्कीच आपण बघितला कम समय में ज्यादा चर्चा, आणि नक्कीच आपण बघितला यही है फायदे का वादा मात्र आपण पाहिलं तर नक्कीच वादा केला आपल्या संघाला देखील. जो वादा किया वो निभाना पडेगा और खेळ अच्छा करना पडेगा. डेफिनेटली आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल, एक चांगला टोटल उभा करावा लागेल, कारण की इथे आपण बघितलं की निमंत्रण दिलंय ना की या तुम्ही बॅटिंग करा, आम्हाला चॅलेंजिंग एक टोटल उभं करून द्या आणि त्याचा आम्ही पाठलाग करू, असं युक्ती 11 टीमचं म्हणणं होतं. कारण की टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग चॉईस केली. पाहतोय आता या वेळेला नेमकं घडेल काय. डीप मध्ये बाउंड्री रायडर्स मात्र सेट केलेत. आपण पाहिलं तर बाउंड्रीचं रक्षण करण्यासाठी सेनापती शूरवीर मात्र आपले मराठे मात्र उभे केलेत, परंतु शूरवीरांना मात्र साथ मिळेल का. परंतु सध्या तरी सेनापती बनलेला आपण पाहिलं तर एक खेळाडू आज आपण पाहिलं तर किल्ला लढवला गेलाय. अतुल ठाकरेने मात्र त्या सेनापतीला मात्र पाडण्यासाठी आपण पाहिलं तर या वेळेला मात्र आपण पाहिलं तर मग गेम प्लॅनिंग आखली जाते, रणनीती आखली जाते. रणनीती मात्र आपण पाहिलं तर कोणाची कामयाब होईल. चेंडू पाहतोय पुढचा फटका मिस टायमिंग झालाय हवेत, परंतु पडला सेफ. फिल्डर आले होते परंतु लांब राहिले आणि रोहित थोडेसे नाराज होतात की चांगल्या एफर्टची चांगल्या रनिंगची गरज होती. जेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा होता, कारण की अशा खेळाडूंच्या चान्सेस ना कमी मिळतात, कारण की असे खेळाडू चान्सेस कमी देतात. कारण की हा हाफ वॉली होता, परंतु तुम्हाला प्रयत्न करायला हवा होता फुल मध्ये कन्वर्ट करण्याचा, तो मात्र प्रयत्न झाला नाहीये आणि त्यामुळे रोहित देखील थोडे झालेत नाराज. 2 धावा मी आल्या. पुढे चेंडू पाहतोय आपण. ओ ही लाईन पाहिली आपण तर मग शोधली गेली आहे. आता आपण पाहिलं तर मग स्वतः आता आपण बघितलं तर मग पंच जात आहेत तिकडे, चेंडूचा पंचनामा करतायत. आणि मात्र आपण बघितलं की मग पंचनाम्यानंतर आपण पाहू शकतो की मग काय आहे आणि काय नाही आहे. आपण पाहू शकतो दूध का दूध पाणी का पाणी सगळं चित्र आपण पाहिलं तर साफसूत्र केलं जाईल. स्वतः गेलेत निरीक्षण करतायत कुठे पडलाय कुठे नाही पडलाय. आणि आपण बघितले तर मग पंचांची भूमिका म्हणून आपण बघितलं तर मग पंचांना म्हणजे आपण क्रिकेटच्या पटलावर पाहिलं ना तर म्हणतात देव. सध्या तरी आपण पाहू शकतोय या वडीला पंचांनी निरीक्षण केलं, पंचनामा केला जाऊन तिकडे आणि आपल्या जागेवर आले आणि सांगितलं हा वाईड आहे, या ओव्हर मधला 3रा वाईड. वाईडर लाईन शोधण्याचा प्रयत्न केला गेला
आणि अतुल साठे आपण बघितलं की रोहित भरपूर आपण बघितलं मोठमोठ्या संघातून खेळताना पाहायला मिळतो. एक गाव एक संघाचा फॉर्मॅट भरपूर खेळतोय बघा. जेव्हा आपण नालासोपारा वसई विरार व क्षेत्रामध्ये जा चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. आणि सध्या जरी आपण पाहिलं की तो त्याचा अनुभव आहे ना तो इथे पणाला लावण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. पुढील चेंडू पाहतोय आपण. चांगला फटका खेळायला बॅटनं वेगाने मात्र हा चेंडू देखील दगा देतोय शतरक्षकाला दिलाय दगा आणि बॉल बाउंड्री बाहेरच्या बाहेर भागा. चौकार 4. थैंक यू सो वेरी मच डीजे. जसं म्हणतात ना इतिहास लिखने के लिए कलम की नहीं हौसलों की जरूरत होती है आणि हौसले तर मात्र अतुलचे देखील बुलंद आहे. चौकार. धावसंख्या वाढले. धावफलकावर 10. 3 चेंडूचा खेळ पाहिलाय आपण. चांगल्या धावा आल्यात. पुढील चेंडू शॉट ऑफ दी लेंथ. फिल्डर आले. या वेळेला एलिव्हेशन नाही मिळाले आणि अतुलची विकेट. चौकार मात्र गेला परंतु त्यानंतर विकेट मिळाली आहे आणि सबलता मोठी खात्यामध्ये येताना पाहायला मी ते रोहित याच्या आणि मोठी मासली मात्र गळायला लागली आहे आणि पहिला मोठा धक्का दिला गेला आहे. हाय व्होल्टेज वाला मात्र आपण पहिला करंट दिलाय शॉक दिलाय आणि पहिला खेळाडू अतुल ठाकरेला बाद केलाय. थँक्यू डीजे. पाहिलं आपण तर इथे चौकार गेल्यानंतर विकेट आणि ती मिळाली आपण पाहिली तर मिस्टर अतुल बाद झाले परंतु आपण पाहिले की त्यांच्या जागेवर आता येत आहेत मिस्टर मयूर शेंडे. बॅटिंग क्रमांक 3. पुढील चेंडू पाहतोय आपण. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. स्क्वेअर म्हणजेच काय फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहितचं कौतुक करावं लागेल बघा. तिथे त्याने एक चौकार खर्च केला परंतु आपली जी लाईन आहे ना ती लेंथ आहे आपली ताकद आहे कारण की ती ताकद नाही सोडली. बॅटर आपण पाहू शकतो इतका चांगला खेळ करत होता. आता आज दिवसभरामध्ये मात्र त्या बॅटर समोर आपली ताकद आहे ना तीच मात्र आपण पाहिली की विरोधकाला कमजोरी बनवली. मयूरच्या बॅट मध्ये फटका छान पाहतोय. या वेळेला एक टप्पा आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र आपण पाहिला तर फलंदाज आहे रॉक आणि गोलंदाज झालाय शॉक. चेंडू पाहिला तर एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ 14 धावा फलकावर आपण बघितल्या. अतुलची विकेट गेली तरी देखील आपण पाहू शकतोय की मैदानाच्या आतमध्ये आज बॅटिंग करण्यासाठी संधी मिळाली आहे मयूरला आणि संधीचं मात्र सोनं केलंय पहिल्याच बॉलवर. आपल्या संघाला आपण पाहिलं तर मग एक पहिला बॉल अक्रॉस खेळले होते परंतु त्यानंतर दुसरा बॉल होता जो चौकार ठोकला गेला. धावसंख्या आपण बघितली तर मग 14 आपल्याला पाहायला मिळते. योगेश आता यांची भूमिका आता वाढेल कारण की वैभव नाहीयेत निलेश नाहीयेत तर जे या टीमला नेहमीच आपण पाहू शकतो लीड करत असतात परंतु आता लीडर बनावं लागेल. लीडर आणि नीडर योगेश बरोबर यांना खेळ करावा लागेल. वा क्या बात है. जबरदस्त फटका म्हणतात ना पाटलाचा नाद बैल गाडा 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 आणि मैदानाच्या आतमध्ये योगेश बरोबरने केलाय पहिल्याच बॉलवर राडा. षटकार. थैंक यू सो वेरी मच. ऐसा म्हणतात ना घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सके साहब वही तो यहाँ पे जिंदा है. डेफिनेटली काय जबरदस्त फटका.
ओ यावेळेस आपण पाहू शकतोय थोडासा आगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि नेमका काय चालला अपील केली होती. परंतु आपण पाहू शकतो की अपील मागितली होती, परंतु जेव्हा तुम्ही अपील मागतायत ना समोरच्या पंचांकडे मागा. कारण की स्क्वेअर लेग ज्या पंचांना नक्कीच काय दिसतच नसतं तिथून. जे काय दिसत असतं ना की समोरच्या पंचांना फक्त हा जर आवाज आला असेल तर मग ते स्क्वेअर लेग पंच त्यामध्ये नक्कीच सहमती देऊ शकतात. परंतु बाकीचं डिसिजन असेल ना तर मग समोरच्या पंचांकडून मागायला हवं. चांगला ट्राय पाहायला मिळतो या वेळेला. सीधा तीर जणू काही झालाय गाव गंभीर. बघा आता पश्चाताप करून काय फायदा. चेंडू निघून गेला बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. थँक्यू डीजे. या वेळेला आपण म्हणू शकते का आणि डेफिनेटली ते डीजे देखील ते सांगतायत. काय सांगतायत ते देखील सांगेन. बचना एक खिलाडी योगेश जो आ गया. योगेशने मात्र आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र शक्ती त्यात नंतर आपण बघितलं युक्ती वापरली गेली आहे. परंतु सध्या तरी युक्ती 11चा हा संघ आपण बघितला तर धावा रोखण्यामध्ये थोडासा असंभव राहिलाय. या धावगतीवर ना नियंत्रण मात्र ठेवताना मात्र तितके कमी पडले. धाव फलकावर 26 धावा आपण पाहिल्यात. या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर एक षटकार एक चौकार एक दुहेरी 12 धावा आल्यात ऑलरेडी 4 चेंडूमध्ये आणि 2 चेंडूचा मात्र खेळ शेष आहे. योगेश बरब जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत आणि आपल्या संघाची मात्र गरज धावांची भूक मिटवतायत. कापेस झालाय फाईन लेगला खेळाडू आहेत. कॅच ड्रॉप देने वाला देता है तो देता है छप्पर फाड़ के, लेकिन लेने वाले के हाथ भी तो सलामत चाहिए. परंतु तसं तर नाहीये. आता युक्ती 11 टीम पाहिली आपण तर या संघाची ही ओळख नाहीये. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं तर मग साधारण राहिलंय. एक स्टेटला चौकार त्यात नंतर आपण पाहू शकतो फाईनला कॅच. ह्या चुका असतायत ना भरपूर मात्र आपण बघितलं तर मग नडतायत. एक बॉल असेल टीमचा बॉल स्ट्रायककडे समोर आहेत प्रदीप. सफळ होऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला टप्प्यावर चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि 2 ओव्हरमध्ये फलकावर धावा आपण पाहिल्या तर 13.5ची सरासरी 27 धावा फलकावर पाहतोय आपण. 27 धावा झाल्यात 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग चांगल्या प्रकारे हा रन रेट मेंटेन केलाय. परंतु आपण बघू शकतोय की अजून देखील 6 चेंडूचा खेळ शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर अतुल घेऊन येत आहेत पाणी तो एक बहाना है. अपने साथियों को कुछ तो एक मुहावरा देना है. मात्र नक्की काय करेल पाहूया. जाऊया डीजे कडे पुन्हा एकदा ऐकूया आणि पुन्हा या 6 चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स वेंडीपाडा आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम 2026 आपण पाहतोय. गावदी स्पोर्ट्स वेंडीपाडा बी या संघाने आयोजित केलेला हा एक दर्जेदार प्रेक्षणीय क्रिकेटचा सोहळा पाहतोय आपण. याची देही याचा डोळा आणि या कामनच्या मैदानावर आपण पाहतोय वैविध्यमान टेनिस क्रिकेटचा सोहळा. बॉलिंग ट्रॅकवर महेश. पहिला चेंडू शॉट ऑफ दी लेंथ आडवी बाद यूज केले काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. मात्र या वेळेला रोहितने केलेला होता पायांचा वापर, परंतु चेंडू देखील करतोय बाउंड्रीचा सफर. चेंडू बाउंड्री मात्र पार करताना येताना इथे बघितलं आपण तर चौकार पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिलं तर जोडला गेलाय. जसं म्हणतात ना
कि हिम्मत तेरी मीत है, डर के आगे जीत है, तू फिर क्यों भयभीत है, क्योंकि पक्की तेरी जीत है. ओहो, या वेळेला पाहतोय या पडा 13 कबूल 17 कमाला, बुरी नजर वाले झुकेगा नहीं साला, ठोक डाला. अब बजाओ डीजे वाला. ऋषी मंगेश. तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की. थँक्यू डीजे. पहिल्या 2 चेंडूवर षटकार चौकार पडलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेला एलिव्हेशन नाही, हवेतून चावलाय. झेलची दरकार. झेल यावेळेला मात्र आपण पाहिले पकडली जाईल. बघाची झेल फाईनला मात्र सोडले होते, परंतु त्यानंतर थोडंसं नुकसान केलं, डॅमेज केलं आपण बघितलं तर योगेश बरबनं, परंतु फिनिश मात्र पूर्णपणे करू शकले नाहीये. परंतु इथे विकेट मिळाले ना, कदाचित थोडासा मोकळा श्वास घेताना आपल्याला पाहायला मिळेल का. टीम युक्ती 11 धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावर आपल्याला डोळ्याच्या प्रत्यक्षात धावा पाहायला मिळतात. 37 धावा. आणखीन 3 चेंडूचा खेळ शेष आहे. या 37 मध्ये किती भर पडेल. डेफिनेटली 40 प्लस जोडण्याचा मनसुबा इथे असेल, परंतु त्याच्यासाठी बॅटर कोणता येईल. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चॉईस आहे. बॅटर पाठवले गेलेत मिस्टर अक्षय. अक्षय बरब मैदानाच्या आतमध्ये. क्या बात है. दुनिया हसीनों का मेला आणि मेला लुटणे आहे मिस्टर अक्षय. अक्षय म्हटले तर मग खतरो के खेळाडी, खेळाही नंबर 1. मात्र नक्कीच खेळ नंबर 1 करतील का खिलाडी भैया, तर बनावं लागेल आता. डेफिनेटली आपण पाहिला तर चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये 3. पुढचा चेंडू पाहतोय आपण. हलक्या हाताने डेफिनेटली आपण पाहू शकतो चालाकी वापरली आहे. कारण की बघितलं ना, जर म्हणतायत ना, जो बात जी गोष्ट आपण बघितली ना, नक्कीच तलवारीने होत नाही, ती सुरीने होते. तेच मात्र केलंय. कारण की इथे बघा जास्त जास्त आपण ताकदपेक्षा आपण बघितलं तर नजाकतवर मात्र विश्वास ठेवला. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला गॅप मध्ये ढकलले. 3 धावा जोडल्या. अक्षय बरेबने मात्र आपण बघितलं एक चांगला इंटेन धावफलक 40 ला मात्र अखेरीस गाठलं गेलं. आता शेवटचे 2 आहेत आणि या दोन्हीमध्ये किती येत आहेत पाहूया आपण. पुढील चेंडू मयूरसाठी सोडून दिले. हा चेंडू आपण पाहिला तर पंचाने निरीक्षण केलंय आणि सांगितलंय की हा चेंडू दिशाहीन आहे, हा चेंडू वाईड आहे. आणि थोडंसं आपण बघितलं तर मग 41 च्या दिशेने धाव फलक जाताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक एक बॉलवर येणारी धाव ती चेस करावं लागेल तुम्हाला, म्हणजेच 1 ला 2 मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि 2 ला 4 मध्ये. आणि बॅट वापरली जाते बॅकफुट वरून. मिस्टायमिंग शॉट पाहायला मिळेल. पडलाय सेफ. दुसऱ्या प्रयत्न वेगाने मात्र केला जातोय. 2 धावा इथे जोडल्या जातात ह्याही बॉलवर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय आणि मात्र या वेळेला काय झालंय तर मयूरचे प्रयत्न होते, परंतु मात्र ते प्रयत्न अपयशी राहिले आणि मोका होता, संधी होती, संधी साधली आणि मयूरला केलं बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर नवीन बॅटर आले. विकास यावेळेला आपण बघितलं तर विकास माने होते तिथे आणि तिथे आपण पाहू शकतो म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला, परंतु स्ट्राईकला तर अक्षय होते आणि त्यांनी आपण पाहू शकतोय तर मग हा बॉल खेळला गेला तो म्हणजे आपण पाहिला तर मग डॉट खेळला गेला. धावसंख्या आपण पाहिली फलकावर 43 आणि जिंकण्यासाठी 44. म्हणजे हा ज्याप्रमाणे स्टार्ट मात्र आपण पाहू शकतो की अपेक्षित होती अतुलच्या मॅट मधून धावा, परंतु त्याने 6 फक्त केल्या. परंतु बघा ना की संकटमोचक जेव्हा जेव्हा संकट येतोय ना तेव्हा तेव्हा मात्र आपण बघितलं तर संकटमोचकवाली भूमिका स्पष्ट आणि पूर्ण करताना पाहायला मिळतोय मिस्टर योगेश बराब. त्याने बनवल्या गेल्या आपण पाहिलं तर 24 धावा.
योगेशने 24 केल्या, त्यात नंतर अतुलने 6, अक्षयने आपण पाहिलं तर मयूरने देखील आपण पाहिलं तर आपलं योगदान दिलं 6 धाब्यांचं. अक्षयने देखील 3 धावा, विकास यांनी फक्त औपचारिकता पुण्य करण्यासाठी आले होते, परंतु मी तर म्हणेन की चांगल्या धावा जमा केल्यात. एक क्लॅश ऑफ द टायटल आज आपण पाहू शकतोय ना की मग हा सामना आपण बघितलं तर मग जर सोनसरी स्पोर्ट्स टीमने जिंकला गेला तर नक्कीच त्यांची लढत देवदलच्या सोबत होईल, आणि जर युक्ती 11ने जर हा सामना जिंकला तर मग त्यांची लढत देवदल संघाच्या समोर होताना पाहायला मिळेल. लढत डेफिनेटली मात्र पुढे होईलच, परंतु कोणता संघ हा मोठा प्रश्न. उत्तर मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जाऊया आमचे डीजे ऑपरेटर त्यांच्याकडे, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परतूया या धावांचा पाठलाग करण्यासाठी. कमॉन डीजे. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की सध्या तरी प्राण. आपण बघितलं क्रिकेटपटूंची शान नक्कीच आहे की जीव की प्राण. जिंकण्यासाठी आपण पाहिलं 44 धावांचं टार्गेट आहे, परंतु नक्कीच आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन साठी आपण बघितलं तर 44 धावांचं टार्गेट आहे. बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये पूर्वा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मात्र आपण पाहिलं तर सध्या तरी सगळ्यांच्या नजरा मात्र एकाच ठिकाणी मात्र फिरल्यात, कारण की नक्कीच वारं फिरलंय आणि आता मात्र आमचा एपीएल देखील ठरलाय. येणारा आठवडा तुमची आमची सर्वांची आवडती लीग म्हणजेच आदिवासी प्रीमियर लीग. वाट पाहिली, प्रतीक्षा अखेर मात्र संपली आणि अखेरच मात्र तो दिवस आता मात्र उगवताना पाहायला मिळतोय, कारण की नक्कीच सगळ्यांचं लक्ष आहे आदिवासी प्रीमियर लीग साठी. नक्कीच हो मित्रांनो, कारण की येणारी 28 तारीख मिस करू नका, कारण की हा क्रिकेटचा मात्र खेळ नाही तर नक्कीच आहे संपूर्ण वसई तालुका आदिवासी क्रिकेटपटूंची ही जत्रा. अवश्य आपण या स्पर्धेला भेट द्या. येत्या 28ला थेट कामांच्या मैदानावर, आशियाच्या मैदानावर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी या मॅच कडे आपण पाहू शकतोय लक्ष मोठा लक्षाचा पाठलाग मोठा करायचा आहे, परंतु आपण पाहतोय अतुल ठाकरे वर्सेस आपण पाहिलं तर मग बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप भोईर. दोन्ही खेळाडू पण पाहिलं तर मग टॉप क्लास खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू पण पाहिलं तर मग भरपूर क्रिकेट खेळत आहेत. सध्या तरी आपण बघितले 3 खेळाडू अतुल, रोहित आणि प्रदीप हे आपल्याला फेम मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू लेफ्ट आमार, हो जणू काही ही बॉल नव्हती तर नक्कीच आपण पाहू शकतो या वेळेला बुलेट प्रमाणे आपण पाहिले तर मग ही गोळी होती. नेमका काय झालंय पहा, ज्या वेगाने भन्नाट गती आपण पाहू शकतोय. आपल्याकडे आपण पाहू शकतोय तर मधून गेलाय. हो हो क्या बात आहे, म्हणजे इतका भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळला गेला, म्हणजेच काय की लक फॅक्टर देखील आपण पाहू शकतोय की मग बॅटरची साथ देत आहे, कारण की इतका भन्नाट वेगाने गेला होता ना की तो कॅमेरामध्ये देखील पकडता आला नाहीये, इतका वेगाने हा चेंडू होता. हा बॉल मात्र यावेळेस आपण पाहू शकतोय विकेटच्या क्षेत्रामध्ये टर्न केलाय संतोष आहेत. आज थोडस फंबल झालंय संतोष कडून. हे संतोषची ओळख नाहीये, कारण की आतापर्यंत आपण पाहिले ना तर मला तर एकच आठवत आहे, ते म्हणजेच एक गब्बर ज्यामध्ये आपण शोले चित्रपटामध्ये ठाकूरचे हात होते आणि जेव्हा जेव्हा सोनसरी टीमचा येतो ना तेव्हा संतोषचे हात, त्याच्यामधून मात्र चेंडू सुटत नसतो परंतु हात सुटलाय. परंतु नक्की काय झालंय तर धावा देखील मिळाल्यात. चेंडू पाहतोय आपण पुढचा, पुन्हा एकदा आपण पाहिला ओव्हर खूप महत्वपूर्ण राहतोय. सोडून दिलाय बॅटरने मात्र या वेळेला दिशाहीन मात्र पाहायला मिळतोय. पंच मात्र सांगतायत की नक्कीच हा वाईट आहे,
थोडेस आपण पाहू शकतोय ही मॅच आपण पाहिले तर मग चेसिंग मध्ये ना थोडस धावा कठीण दिसत आहेत, परंतु क्रिकेटच्या पटलावर तर नक्की अशक्य नाहीये. पुढील चेंडू आणि पहिला जो शोधला गेला पाहिला तर 3 चेंडू मध्ये इन मेन 3 या पाहतोय आपण. चहा नक्कीच येताना पाहायला मिळतोय. स्वर्गीय अश्विनी ताई यांच्या स्मरणार्थ ही चहाची व्यवस्था सातत्याने आम्हाला 4 दिवस या स्पर्धेसाठी आणि नेहमीच देत असतायत आमचे चहाचे स्पॉन्सर्स दत्तूजी कोठावले. आणि दत्तूजी कोठावले साहेबांचा नक्कीच आभार व्यक्त करतोय, कारण की जे सातत्याने आपण बघू शकतोय की स्वर्गीय अश्विनीताई यांच्या स्मरणार्थ ही चहाची व्यवस्था या स्पर्धेला नेहमीच हे करता आलेले आहेत. 3 धावा. पुढील चेंडू पाहतोय आपण. बाची कडा या वेळेला मात्र मिळतोय विकेट किपरचा सहारा आणि कट होणारा चेंडू मात्र आपण पाहिलं तर मग काम तमाम. आणि पहिला मोठा धक्का चेसिंग करत असताना युक्त 11 वालेपाडा संघाला प्रदीप भोईर झालेत आउट. थँक्यू डीजे. बघा अतुलने पहिल्याच बॉलवर मात्र शिकार तर मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे शिकार झाला नव्हता. म्हणून तर म्हटलं जातंय ना कि फर्क होता है खुदा और फकीर में, फर्क होता है किस्मत और लकीर में. अगर चाहो कुछ ना मिले तो समझ में लेना, क्योंकि कुछ तो अच्छा लिखा है अपनी तकदीर में. डेफिनेटली आपण पाहिलं तर तेव्हा नाही मिळाले, परंतु आता मिळाली परंतु 30 विकेट मिळाली जी प्रदीपची मिळाली. प्रदीप आउट झालेत. आत्ता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत नवीन बॅटर अक्षय काठे. अक्षय काठे देखील आपण पाहिले तर एक चांगले गुड हिटर आहेत. आणि आत्ता सामना अतुल वर्सेस अक्षय. हा बॉल पाहिला आपण तर थोडासा वाईडर लाईनच्या दिशेने मात्र फेकला गेला आणि तेच मात्र पंचांनी पाहिलं गेलं आणि सांगितलं की ही वाईड आहे, खराब आहे, लेंथ मात्र पुन्हा फेकावी लागेल. आपण पाहिले तर पोहोचले गेले 4च्या घरामध्ये. अजून देखील धावा हवे असतील या मॅचला जिंकण्यासाठी. अतुल ठाकरे यांच्या गोलंदाजीतले मात्र चेंडू आपण पाहिले तर 5 हे झालेले आहेत. हा अंतिमचा चेंडू आहे. हो या वेळेला आपण पाहू शकतोय बाउन्स घेणारा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि सांगितलं लगेच बघितलं की आपण पाहिलं तर विरोधात खेळतोय, परंतु वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशननी हेच सांगितलंय की आपुलकी जरी खेळ मात्र आपण बघितलं विरोधी असेल, परंतु मित्र आपण कट्टर आहोत आणि पक्के आहोत. त्यात नंतर लगेच आपण बघितलं तर जाऊन मात्र आपण पाहिलं तर विचारलं की जास्त लागलं ती नाही. नक्कीच हो, आणि हेच शिकवलंय आम्हाला आमच्या या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने. कारण की ज्याप्रमाणे हे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन फक्त असोसिएशन नाही आहे, तर नक्कीच त्याने दिलेले आपण बघितलं तर अपार मात्र हे प्रेम आहे. मात्र अनओळखी मात्र बंधूंना मात्र त्याने एकत्रित केलं आणि त्यात नंतर आपण बघितलं तर या सर्वांमध्ये एक मात्र या क्रिकेटमुळे नातं मात्र जोडलं, ते म्हणजेच मैत्रीचं. योगेश बरब बॉलिंग ट्रॅकवर. हा पाहतोय बॉल मात्र थोडासा खाली राहिला होता. रोहित यांना भरपूर वाट पाहावी लागली स्ट्राईक साठी. योगेश बरब यांचा मात्र आपण पाहिला तर दुसरा स्पेल आणि इथे आपण पाहू शकतोय तर मग म्हणजे दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये योगेश बरब आले. धावा 2 सोडल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आल्या होत्या 4, त्यामुळे 40 हव्या होत्या आणि पहिल्या बॉलमध्ये दुसऱ्या ओव्हर आल्या 2. त्यामुळे आता काय आहे तर जवळजवळ येणारे 11 चेंडू आणि 38 धावा. आडवी बॅट फिरवली जाते. बॅट आणि चेंडू मध्ये प्रॉपर टायमिंग नाहीये. डॉट चेंडू येत असताना देखील पाहायला मिळत आहेत. युक्ती 11 टीम आपण पाहिली तर मग चेसिंग करताना थोडीशी आपण बघितली तर अडचणीमध्ये हे जाणवताना पाहायला मिळते. आतापर्यंत जर चेंडू पाहिले तर या ओव्हरमध्ये 2 फेकलेत तर 2 चेंडू झालेत, म्हणजे 10 चेंडूचा खेळ शेष आहे आणि जिंकण्यासाठी 38 रन्स नीड टू विन. कठीण कार्य
अशक्य असं दिसतंय परंतु शक्य करावं लागेल. ओहो या वेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. यू मिस बट आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय आणि दांडी गोल गोलंदाजी. सुबह तुझको मिलना तो मैं आज पहाटच उठ गया और तुझसे मिलते समय हल्के बजते बजते मेरा टिपरूस टूट गया. DJ Webhub in the mix. काय गोलंदाजी केली जाते. एका बाजूने अतुल दुसऱ्या बाजूने योगेश. या ओव्हरमध्ये 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा 1 विकेट. 9 चेंडू आणि 38 धावा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी येत आता आपण पाहिले तर मिस्टर नितेश भोईर. प्रदीप कडून अपेक्षा होत्या मात्र त्यांनी भंग केल्या. 4 चेंडूला मात्र फेस केला. 5 चेंडूंना फेस केला. 2 धावा बनवल्या. रोहित यांना आपण पाहिलं तर मग त्यांनी खेळले 3 चेंडू आणि त्यांनी बनवल्या 2 धावा. अक्षयने 1 खेळ आहे मात्र आपण पाहू शकतो की त्यांच्या जवळजवळ बॅटमधून अपेक्षित धावा ज्या हव्या होत्या ना त्या आलेल्या नाहीयेत. नितेश आले फ्रेश बॅटर आहेत. 9 चेंडू आणि 38 धावा. हे 3 चेंडू नक्कीच महत्वपूर्ण आहेत तुमच्यासाठी. बॅटची कडा पाहतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिकडे. चांगली फिल्डिंग चांगलं स्टॉप केलंय आपण पाहू शकतोय. या टीम मध्ये सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीमला आपण जर बघितलं सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीमला बघितलं आपण तर ताकद काय यांची तर ताकद आहे अतुल. ताकद आहे योगेश आणि तीच ताकद मात्र इथे दर्शवली गेली. पुढचा चेंडू पाहतोय आपण. समोरच्या दिशेने मात्र आपण पाहिलं एलिव्हेशन नाहीये गॅप मध्ये मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये या वेळेला आपण पाहिलं तर चेंडूला पकडलं होतं परंतु पाय मात्र बाउंड्रीच्या बाहेर आणि पाहायला मिळते डोळ्याच्या समोर स्पष्ट चित्र चौकार. थँक यू डीजे. 35 धावा 33 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. उडवलाय हा देखील बॉल मागवावं लागेल स्टँड मधून. हो बाउंड्री लाईनच्या पार पाहायला मिळतोय नितेशच्या बॅट मधून आलेला षटकार 6. थँक्यू. बघा मागील 2 चेंडू मध्ये 10 धावाला चौकार षटकार पडला गेला त्यामुळे आता पाहिलं आपण तर 6 धावा कमी झाल्या. आता आपण पाहिलं तर मग 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज 27 धाव्यांची. रवींद्रजी दिवा साहेबांचा इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम मनापासून स्वागत असेल रवींद्रजी दिवा साहेब. आणि आपणास विनंती करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हा. आयोजक संघ गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी च्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतोय आणि त्यांच्याच वतीनं तुम्हाला विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. डेफिनेटली आपण अक्षयने मात्र चौकार आणि षटकार ठोकले होते ते मात्र नक्कीच नितेशच्या खात्यामध्ये ऍड केले होते. ते थोडेसे आम्ही मात्र ट्रान्सफर केलेत. आता इथे आपण पाहू शकतो की मग नितेशाने मात्र इथे स्ट्राईक मात्र रोटेट केले. पहिल्या बॉलवर 1 धाव आणि त्यामुळे आता 5 चेंडू आणि 26 धावा. 5 चेंडू 26 धावा ज्यामध्ये आपण पाहिलं तर मग 4 षटकार आणि 1 दुहेरी. हा असं गणित बनेल कॅल्क्युलेट क्रिकेट. समोर टाकलेला चेंडू पाहिला पण तर हळूच मात्र वळण घेतोय आणि हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय अतुलच्या हातामध्ये. स्वप्नच मात्र आपण पाहिलं तर इथे राहुल असंच मात्र म्हणू शकतोय. अखूट डब्याची लेंथ उडवलाय. ओहो बघा कॉलिंग मध्ये नक्कीच बिघाड झालाय परंतु नेमकं काय झालंय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न बॅटरने देखील मन बनवलं गेलंय की नाही आता आम्ही मॅच मध्ये मागे पडलोय ना तर मग डेफिनेटली मागेच राहणार की पुढे तर येण्याचे चान्सेस नाही आहेत. परंतु बघा ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय
की खास करून योगेशची बॅटिंग, त्यामुळेच आपण पाहू शकतो एक चांगला टोटल उभा करण्याची संधी मिळाली. आणि तेच मात्र आपण पाहिलं तरी इथे जबरदस्त मात्र खेळ होताना पाहायला मिळालाय. चेसिंग मध्ये मागे पडलेला पाहायला मिळतोय. आखू डब्याची लेन पुन्हा एकदा आपण पाहिले तर उडवली जाते. या वेळेला मात्र आपण बघितलं तर हो नितेशच आहेत आणि त्यांच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी आपण धावा किती हव्यात तर 2 चेंडू आणि 19 धावा, 2 मध्ये 19 हव्यात. बघा इथे हा चेंडू चाललाय लगेचच विकेट किपरच्या हातामध्ये. चेसिंगचं मात्र जे फ्रेशर असतं ना ते फ्रेशर वेगळंच असतं, कारण की प्रथम बॅटिंग करताना आपण बघितलं तर फ्रीडम असतं आणि त्या फ्रीडमने मात्र आपण बघितलं की सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाठ संघाने भरपूर चांगला खेळ केला. आणि तेच कारण आपण पाहिलं तर मग चेसिंग करताना मोठा फ्रेशर आला आणि मात्र ते झेलू शकले नाही आहेत आणि सामना मात्र आपण बघितलं तर मग जिंकला गेला 19 धावेने. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने खूप छान खेळ, खूप छान मात्र आपण पाहिलं तर मग बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल कामगिरी ही आपल्याला पाहायला मिळते. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच चा जो अवॉर्ड आहे तो देखील आपण देतोय, कारण की मग बॅटिंग